एकदा शनिदेव शंकराला म्हणतात, उद्या सकाळी काही प्रहर मी तुम्हाला त्रास द्यायला येणार आहे. तुम्हाला मला त्रास द्यायचा नाहीये, मात्र माझा देखील नाईलाज आहे. त्यामुळे उद्या सकाळीच मी येत आहे. शंकरदेव मनातून चिंतित होतात, मात्र शनिदेवाला म्हणतात काही हरकत नाही, या. दुसऱ्या दिवशी सकाळी शंकरदेव नेहमीपेक्षा 2 प्रहर लवकर उठतात आणि आपली सकाळची कामे पटापट आवरतात. बाहेर कडाक्याची थंडी असते, तरी शनिदेवाला चकवा देण्यासाठी शंकरदेव कैलास पर्वताच्या तळाशी नदी असते त्यामध्ये डुबकी मारून खोल तळाशी जाऊन ध्यान करत बसतात. आता शनिदेव राशीला येण्याचा प्रहर पुढे जातो आणि शंकरदेव निश्चित मनाने बाहेर येतात, तर शनिदेव समोरच बसून गालातल्या गालात हसत बसलेले असतात. शंकरदेव शनिदेवाकडे हसत हसत चालत येतात आणि म्हणतात, आता तुम्ही मला जो त्रास, जो पीडा किंवा माझा छळ करायला माझ्याकडे येणार होता, आता तर ती वेळ उलटली आहे. मग शनिदेव मोठ्याने हसत म्हणतात की हे मान्य आहे की तुम्हाला त्रास द्यायची वेळ उलटली आहे, मात्र तुम्हाला द्यायचा त्रास पण देऊन झाला ना. मग शंकरदेव म्हणतात, ते कसे? तर शनिदेव हसत म्हणतात, इतक्या कडाक्याच्या थंडीत उबदार पांघरुणात सुखाची झोप घेण्यापेक्षा तुम्ही मला टाळायला थंडगार पाण्यात जाऊन ध्यान करत बसला. हा त्रासच होता, छळच होता. ठरल्याप्रमाणे देऊन झाला, आता मी निघतो. तर कथेचे तात्पर्य म्हणजे आपल्या राशीला देखील त्या त्या वेळी त्रास द्यायला शनी लोक येत असतात. कधी कधी त्यांचा त्रास नको, त्यांना समोरे जायचे नको, म्हणून आपण वेगवेगळे पर्याय शोधतो, मात्र हे लोक ऑलरेडी डोक्यात जाऊन आपल्याला द्यायचा तो त्रास देतातच. माझ्या राशीला असे लोक नेहमीच येतात, कितीही टाळायचं म्हटलं तरी डोक्यात जातात आणि कुठेतरी गायब व्हायचं ठरवलं तरी द्यायचा तो त्रास देतात. याला काही उपाय आहे का?